विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहाटेचे 5 वाजलेत, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायचं आहे मला आणि आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मला जाणून घ्यायचं आहे की इतक्या पहाटे किंवा तुम्ही किती वाजता हा व्हिडिओ बघताय. व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे, तुम्ही लाईक करणार आहे, मला माहितीच आहे. ओके, फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, किती वाजता बघताय हे फक्त कॉमेंटमध्ये कळवा ना मला. जस्ट माझी एक उत्सुकता आहे म्हणून, बरं का, दुसरं काही नाही, लक्षात घ्या. बरं, काल तुम्हाला टार्गेट दिलं होतं काय, डेफिनेशन्स, आय थिंक, बरोबर आहे ना. मी तुम्हाला आज एक वेगळंच टार्गेट देणार आहे आणि मी तुम्हाला ना जी आपली न्यूमेरिकल सिरीज आहे ना त्याचाच हा पार्ट आहे असं समजलं काय हरकत नाही, बरं का बाळांनो. मी 2 लॉज घेणार आहे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, स्टीफन बोल्ट्झमन लॉ, आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे की हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, हे बोर्ड क्वेश्चन मध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणजे बोर्ड एक्झाम मध्ये लॉचं स्टेटमेंट लिहा, 1-1 मार्काला आलेलं आहे आणि याच्यावरचे न्यूमेरिकल पण. मी तुम्हाला सांगू का, आता परफेक्टली ब्लॅक बॉडी, ओके, तिची इमिसिव्ह पॉवर जेव्हा मॅक्सिमम असते ना, बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असते ना, तेव्हा जी वेवलेंथ असते ना त्याची, तिला आपण मॅक्सिमम वेवलेंथ म्हणणार आहे. आणि ती मॅक्सिमम वेवलेंथ त्या बॉडीचं जे टेम्परेचर असणार आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, त्याला ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मी तुम्हाला सांगू का, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही फळ्याकडं इथं बघा, बघा, wavelength for which emissive power is maximum, wavelength for which emissive power is maximum is inversely proportional to the absolute temperature of that object किंवा of that perfectly body, black body. आलं का लक्षात? स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर मी इथं काय लिहितोय बघा की मग लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू, प्रपोर्शनलचं साइन काढलं की कॉन्स्टंट घ्यावं लागेल ना, आणि तो आहे वेन्स कॉन्स्टंट म्हणूया, बी. ओके, मी तुम्हाला सांगतो मग बी ची व्हॅल्यू काय येणार, लॅम्बडा इंटू टी. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ युनिट, बरं ठीक आहे. मग देअरफॉर बी इक्वल्स टू लिहितो मी लॅम्बडा मॅक्स इंटू टी. वेवलेंथचं युनिट मीटर आहे, टेम्परेचरचं केल्विन. मग मीटर केल्विन हे जे कॉन्स्टंट आहे ना त्याचं युनिट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 2.897. बघा मी इथं लिहितोय, इक्वल्स टू 2.8, आणि ही व्हॅल्यू तुम्हाला एक्झाममध्ये दिलेली असते, बरं का, लक्षात घ्या. 2.897 इंटू 10⁻⁻3. ओके, आणि तुम्हाला त्याचं युनिट माहित आहे, मीटर केल्विन. ही झाली वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणूया आपण, ठीक आहे. आता मी तुमच्या समोर एक्झाम्पल 3.5चा फोटो शेअर केलाय. बघा बघू काय दिले त्यांनी, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स. चला, लॅम्बडा मॅक्स त्यांनी विचारलंय, फॉर्म्युला B/T. बस फक्त टेम्परेचर दिलं पाहिजे, फिनिश, कारण कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे. आणि टेम्परेचर किती दिले त्यांनी, 5800 केल्विन. मग तुम्हाला सांगू का, मग काय त्याचा आन्सर येणार आहे, लॅम्बडा मॅक्स इक्वल्स टू, बीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती, 2.897 इंटू 10⁻³ अपॉन टेम्परेचर त्यांनी केल्विन मध्येच दिलंय 5800. सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळेल. बरं, तर सॉल्व करणार कसं सांगतो क्लिअरली. याचा लॉग बघा, ओके, त्याच्यातून याचा लॉग काय करा, मायनस, जे येईल त्याचा अँटी लॉग बघा, तुम्हाला आन्सर मिळेल. पण मी काहीतरी वेगळंच करायचा प्लॅन केला, लक्ष द्या. बघा, समजून घ्या, लागू दे वेळ, लागला तरी काय हरकत नाही, वेळ, ठीक आहे. बघा, मला ना याला 10⁻⁻4 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि 10⁻⁻4 न डिवाइड करायचं आहे. ओके, मग झालं काय माहिती आहे का, मला असं मिळालं 2.897 डिवाइड बाय 0.5800. 10⁻⁻4 म्हणजे अपॉन 10,000 ना, याला म्हणजे पॉईंट इथे येणार ना, आणि वरती मला मिळणार आहे -3 आणि -4 -7 मीटर. बर, मी अजून एवढंही करू शकतो, मी याला 1000 न काय करतो, मल्टिप्लाय. बरं, याला मी जर 1000 न मल्टिप्लाय केलं तर मला 2897 मिळणार आहे आणि खाली मिळणार आहे 0.5800 आहेत. बरं, याला जर 1000 न मल्टिप्लाय केलं तर याला 1000 न डिवाइड करावं लागेल आणि 10⁻⁻7 ला अजून 1000 न लिहून दाखवणार आहे मी. 10⁻⁻7 ला 1000 न डिवाइड केलं, +3 वरती गेल्यावर काय होतील, -3. मग -7 -3 -10. आणि जर मी आता हे -10 नाही लिहिलं तर मला आन्सर ॲम्स्ट्रॉम मध्ये मिळणार आहे. करेक्ट, आलं का लक्षात तुमच्या. बरं, समजून घ्या. मग आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते मात्र लॉग टेबल न करा,
4 नंबर आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 3 पॉईंट येणार. 28चा 97 बघा. सुरुवातीला 0 आहे म्हणजे बार 1 येणार. 58चा 0 बघा. सबस्ट्रॅक्शन करा, अँटीलॉग बघा, आन्सर कळेल. मग मला सांग, तुम्हाला काय सांगायचं आहे मला आता, ही जे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे ना तो क्लिअर झाला. स्टेटमेंट काय सांगा, द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्सिमम is inversely proportional to its absolute temperature. Its म्हणण्यापेक्षा absolute temperature of black body. Perfect. आता एक्सरसाइज मध्ये जाऊया थोडंफार. आता एक्सरसाइज मध्ये मी तुम्हाला सांगू का, पेज नंबर 74 वरती ना, पेज नंबर 74, अरे खूप प्रॉब्लेम आहे. तर क्वेश्चन नंबर 23 चा मी फोटो शेअर केलाय बघा. त्यांनी काय दिलंय बघा की टेम्परेचर दिलंय 280 केल्विन. ओके, आणि लॅम्बडा मॅक्स विचारलंय. प्रॉब्लेम काहीच नाही आहे. टेम्परेचर दिलंय, लॅम्बडा मॅक्स विचारलाय, सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू का, असले क्वेश्चन्स जे आहेत ना ते सगळ्यात इझी आहेत, लक्षात द्या. क्वेश्चन नंबर 25 मात्र बघा, फोटो शेअर केलाय मी. ओके, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ त्याच्या मॅक्सिमम वेवलेंथचे व्हॅल्यू दिलेत. 700 नॅनोमीटर दिले, 3 सेंटीमीटर दिले, लक्षात घ्या, 3 मीटर दिलेत. ओके, आणि कॉन्स्टंट तर फिक्स आहे, बीच व्हॅल्यू फिक्स आहे. लॅम्बडा मॅक्स त्यांनी दिलंय, मग उरलं कोण, टेम्परेचर काढायचं आहे. मग लॅम्बडा मॅक्स त्यांनी दिलंय, टेम्परेचर फाइंड आउट करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ना. पण 2.897 इंटू 10⁻³ ही जी बी ची व्हॅल्यू आहे ना, ती त्याचं युनिट आहे मीटर केल्विन. तर वेवलेंथ सुद्धा तुम्हाला मीटर मध्ये घ्यावी लागेल. मग नॅनोमीटरचं मीटर करावं लागेल. म्हणजे हा क्वेश्चन सुद्धा एकदम इझी होता, लक्षात घ्या. मग एक तुम्हाला लक्षात तरी आलं का बाबा, मला सांगायचं काय, मी जेव्हा एखादा लॉ तुम्हाला एक्सप्लेन करतोय, त्याचं स्टेटमेंट लगेच तुम्ही त्याचं फॉर्म्युला डिराईव्ह करायचं असेल तर लगेच त्याचे न्यूमेरिकल्स बघायचे, पहिला सॉल्व न्यूमेरिकल शोधायचे आणि मग एक्सरसाइजकडे जायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे ना तो कोणता लॉ आहे सांगा, स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ रेडिएशनसाठी. मग मी तुम्हाला सांगतो बघा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया, ह्याला इमिसिव्ह पॉवर सुद्धा म्हणतात बरं का, ही इमिसिव्ह पॉवर सुद्धा आहे. मग एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया is directly proportional to 4th power of its absolute temperature. बर, Q म्हणजे एनर्जी, युनिट काय जूल. T म्हणजे टाइम, युनिट काय सेकंद. जूल पर सेकंद म्हणजे वॅट, म्हणजे ती पॉवर आहे किंवा रेट आहे म्हणूया आपण. मग रेट ऑफ, हा जो काय रेट आहे ना पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴ 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. बर, आता स्टेटमेंट मी सांगू का तुम्हाला, मी जे स्टेटमेंट तुम्हाला आता सांगितले हेच तुमच्या पुस्तकात 100% असणार आहेत. स्टीफन बोल्ट्झमन लॉ सांगतो, रेट म्हणजे Q/T पर युनिट एरिया, म्हणजे मी आपण एक काम करूया, स्टेटमेंट लिहूया, R/A proportional to T⁴. रेट ऑफ इमिशन ऑफ एनर्जी per unit area is directly proportional to 4th power of absolute temperature for a perfectly black body. दुसरी गोष्ट, अजून पण स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिहू शकताय बरं का, तुम्ही लक्षात घ्या. पण असू दे, पुस्तकाप्रमाणे स्टेटमेंट लिहा, जास्त बदल करू नका. रेट पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, फळ्यावर तुमच्या समोर जे मी लिहिलंय ना याच्यावरती ना पुष्कळ न्यूमेरिकल आहेत, तुम्हाला ती समजली पाहिजेत. बरं, आपण एक काम करूया बघा, मी फॉर्म्युला तयार करतोय, लक्ष द्या. Q/AT दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे सिग्मा, स्टीफन्स कॉन्स्टंट आणि T⁴. बरं, हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. बरं, आता जर परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल तर मला इथं कोएफिशियंट ऑफ इमिशन घ्यावं लागेल आणि सिग्मा T⁴, किंवा ह्याला इमिसिव्हिटी सुद्धा म्हणतात. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी, ही परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ईच व्हॅल्यू 1 आहे. ही MCQ फेवरेट, लक्षात घ्या. ओके, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल, ऑर्डिनरी बॉडी असेल तर इथं इमिसिव्हिटी घ्यायचे. आता आपण काय करूया, आपण न्यूमेरिकल्स पट आता डिस्कस करूया. मी क्वेश्चन नंबर 3.6चा फोटो तुमच्यासमोर शेअर केलाय, तो बघा. ओके, कसं आहे बघा, समजून घेण्याचाच प्रयत्न करा. कॅल्क्युलेट द एनर्जी, प्रश्न माझ्यावर तुम्ही सुद्धा वाचा, पुस्तक नसेल तर इथं फोटो मी शेअर केलेलंच आहे. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट म्हणलंय, मी सोडून देणार नाही. टी ची व्हॅल्यू दिले 60 सेकंड, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड.
बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे एरिया दिलाय 200 सेंटीमीटर स्क्वेअर, 10⁻⁴ न मल्टिप्लाय करायचं, मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट होईल. 127 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलंय. आता टेम्परेचर दिलंय, स्टीफन्स कॉन्स्टंट आहे माहिती आहे, ह्या दोन व्हॅल्यू दिलेत, उरले एनर्जी ना. मग प्रश्न काय विचारलाय, एनर्जी रेडिएटेड. क्लिअर. अरे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन जमणार आहे तुम्हाला, कॅल्क्युलेशन जमतंय तुम्हाला, नाही असं नाही, लक्षात घ्या. फक्त कन्व्हर्जन. एरिया सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय, मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. टाइम 1 मिनिट दिलाय, सेकंड मध्ये कन्वर्ट करा. टेम्परेचर सेल्सिअस मध्ये दिलंय, केल्विन मध्ये कन्वर्ट करा. आणि या अख्ख्या टॉपिक मध्ये या टेम्परेचर तुम्हाला 127, 227, 727 असंच देणार आहेत की जेणेकरून व्हॅल्यू तुम्ही त्यात 273 ऍड केले ना बरोबर 300, 400 अशा व्हॅल्यू मिळतील की जेणेकरून काहीच अवघड नाही आहे. बरं, क्वेश्चन नंबर 3.7चा आता फोटो शेअर केलाय बघा. मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. फॉर्म्युला मी इथं लिहितोय, Q/AT = सिग्मा T⁴. जर ऑर्डिनरी बॉडी असेल, आता इथं सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऑर्डिनरी बॉडीचं आहे त्यामुळं परफेक्टली ब्लॅक बॉडी दिली नाही ना त्यांनी, त्यामुळे इथं ई घ्यावा लागेल. पण मला सांगायचं काय माहिती आहे का, Q/T म्हणजे जूल पर सेकंड, म्हणजेच ती पॉवर आहे ना, म्हणजे रेट आहे तो, म्हणजे पॉवर सुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये वॅट असं युनिट दिलं असेल तर ते Q/T ची व्हॅल्यू असते. मग बघा ना, 60 वॅट म्हणलंय. मग आता मी जरा डाटा लिहितो बरं का. एक काम करूया, इथं Q/T लिहूया. मग Q/T ची व्हॅल्यू त्यांनी 60 वॅट दिले. ओके, नेक्स्ट काय दिलं बघा, लुजेस ऑल इट्स एनर्जी बाय रेडिएशन फ्रॉम इट्स सरफेस. द इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस म्हणजे स्मॉल ई, ओके, ती दिले 0.5 दिले. ओके, एरिया ऑफ द सरफेस म्हणजे ए दिलाय, किती दिलाय 5 × 10⁻⁵, पण मीटर स्क्वेअरच दिलाय. काय काय दिलंय आपण बघूया. Q/T दिलंय, एरिया दिलंय, हे दिलंय, स्टीफन्स कॉन्स्टंट माहित असतो, उरलं फक्त कोण, टेम्परेचर. विचारलंय काय, फाइंड द टेम्परेचर. पण सोडवायचं कसं ते सांगतो, नीट लक्ष द्या. हे इंटूचं अपॉन कराल, सॉल्व कराल, T⁴ समथिंग काहीतरी व्हॅल्यू येईल, बरोबर आहे. पण मी तुम्हाला आता हिंट काय देतोय बघा, लक्ष द्या. Q/T ची व्हॅल्यू 60 पुट करतोय, ह्याची व्हॅल्यू 5 × 10⁻⁵. टी ची व्हॅल्यू तर Q/T दिलं झालं, इमिसिव्हिटी 0.5 आणि सिग्माचा स्टीफन्स कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे 5.67 समथिंग इथे दिलाय. हे जेव्हा सगळं कॅल्क्युलेशन करताना तुम्ही लॉगचा वापर करणार आहे. ओके, तुमचं लॉग याच्या लॉगमधून ह्याचा लॉग मायनस करून झाल्यानंतर लगेच अँटी लॉग बघू नका. जी व्हॅल्यू आली असेल ना त्याला 4 न डिवाइड करून अँटी लॉग बघायचं, लक्षात घ्या. मग तुम्हाला 4th रूट येणार आहे. मग या टॉपिकमध्ये टेम्परेचर विचारलं तर 4th रूट काढावं लागेल. बरं, मी आता पुढचा तुम्हाला अभ्यास देणार आहे काय बघा, की या टाईपवर बेस्ड एक्झरसाइजमध्ये म्हणजे ह्या 2 लॉवरती 10 ते 12 क्वेश्चन्स टोटल न्यूमेरिकलचे आहेत, हुडका आणि करा. याच टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केले, तुम्हाला आलं पाहिजे. जर एखादं न्यूमेरिकल येत नसेल तर मी तुम्हाला हेल्प नक्की करेन बाळांनो, पण प्रयत्न तर करा. एका फॉर्म्युल्यावर आता समजून घ्या. कम्पेअर रेट म्हणलं, रेट म्हणजे Q/T ना. चला एरिया इकडे घेतो मी. आता ऑब्जेक्ट, मग ह्याचा जर रेशो 2 ऑब्जेक्ट 2 वेगळे असतील, दोघांचा एरिया वेगळा असेल, पण ह्या 2 व्हॅल्यू तर कॉन्स्टंट असेल, टेम्परेचर वेगळं असेल, म्हणजे मला ऍक्च्युली समजा ऑब्जेक्ट पण एकच आहे पण टेम्परेचर वेगवेगळे दिलेत. मग R1/R2, T1/T⁴. पण रेट ऑफ लॉस कम्पेअर करायचं असेल तर सराउंडिंगचं टेम्परेचर सुद्धा raised to -4 ते तुम्हाला मायनस करावं लागतं. मग ह्या गोष्टी नक्की करायच्या आहेत. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये कळवा तुम्ही किती वाजता हा व्हिडिओ बघताय. इतका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय, तुमच्या मनापासून धन्यवाद. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे टेलिग्राम ग्रुप असतील, सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही करताय. आपले 1,40,000 सबस्क्रायबर कालच कंप्लीट झालेत, लक्षात घ्या. काल काही कारणामुळं, काही घरगुती अडचणीमुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही दुपारनंतर मी म्हणूया आपण, पण इथून पुढं तुम्हाला व्हिडिओ देण्याचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तुमचं प्रेम हेच हवं आहे, रिझल्ट हवा आहे, ठीक आहे. तुमच्या रिझल्टचे कुठं मला बॅनर लावायचे नाही आहेत, कुठं मला गाजावाजा करायचा नाही आहे, पण तुमच्यावर कोणतरी आहे, मी आहे ही जाणीवच खूप तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे आणि माझ्यासाठी ते प्रेम खूप असणार आहे, ठीक आहे. मग हे 2 लॉ तर दिले तुम्हाला मी, त्याप्रमाणे KVL, KCL, अगदी कोहलार्स लॉ केमिस्ट्रीमधला सगळे लॉ करा ना एका दिवसात. आज काय अवघड आहे, करून दाखवणार, मग करून दाखवा. ऑल द बेस्ट.